साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांति शांति. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार वेद मंत्र रक्तगट अनु युद्ध धर्म युद्ध जिंकणे. आता जसं जग निर्माण झालंय तसं माणसाच्या पाठीमागे जीवनावर संकट आहेत आणि ते जिंकण्याकरता धर्मयुद्धच वाढलेलं असतं. सत्याच्या मार्गाने चालणारं ते धर्मयुद्ध आणि वाईट मार्गाने चालणारं ते अणुयुद्ध, संहार करणारं. याच्याकरता आपल्याला आपला जो आता परिस्थिती आहे, आपण काय करतोय, कसं चाललो, काय त्याच्यावर एक रोजच्या म्हणू, मग आपण त्याच्यावर थोडं म्हणू. सोम शुचे पावका उच्यते स्वमा सूतस्य मध्यः स मधुमान देवावे अगशंशः. सोमवल्लीपासून काढला रस मधु पवित्र शुद्धकारक असतो असे म्हणतात. तो देवांचा संरक्षक आणि पापी लोकांचा विनाशक व सर्वासाठी आनंददायक आहे. आता या ठिकाणी सोमवल्ली म्हणजे नेमकं काय, त्याचे देवता जे आहे ऋषी आहे, मधुछंदा म्हणजे नंतर पवमान सोमा गायचे छंद षडजा स्वर अशा दृष्टीने हे सूक्त आहे, ऋची आहे.
हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. सोमवल्ली म्हणजे सोमवल्ली जी आहे म्हणजे या झाडाला नुसत्या वेली आहेत, वेलीपासून खोड बनते ते सोमवल्ली. ऊस ऊस म्हणजे ऊसामध्ये दशा आहेत, तो एक सोमवल्ली म्हणून गुणलं गेलं. नंतर नारळाच्या खोडामध्ये सगळे वेली असतात, वरून खोड नाही त्याला म्हणून ते सोमवल्ली. केळीचं जे झाड खुंट आहे त्याचं सुद्धा खोड नाही, वेली आहे, ते सोमवल्ली. नंतर तुमचं पपई, तिला खोड नाही म्हणून ते पण सोमवल्ली. अशा प्रकारचे अनेक खजूर, अशा प्रकारचे अनेक झाडं सोमवल्ली म्हणून आहेत. आणि सोमवल्लीचा रस काढायचा. म्हणजे पूर्वी मोठे लोखंडी उखळ असायचं आणि एक म्हणजे दगडाचं उखळ असायचं आणि दगडाचा एक भला मोठा मुसळ असायचं आणि त्याच्यामध्ये हे ऊस टाकायचा आणि ठेचायचा, कुटून कुटून कुटून. फळं टाकायची, ठेचायची. नारळ टाकायचा, ठेचायचा, शाळाचा नारळ पाण्यात. आंबे टाकायचे, ठेचायचे. अशा दृष्टीने ठेचून 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 म्हणजे त्यातून रस काढायचा, तो गाळून घ्यायचा आणि तो पवित्र ठेवायचा. तो आनंददायक, उत्सव, तेजस. पण याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा सांगितला आहे. हिमालयामध्ये जे मिस्रो नावाची वनस्पती आहे तिला लोक सोमरस म्हणतात, पण ती कडवट आहे, केवळ रस, मधुर रस नाही. ऊसामध्ये मधुर रस आहे म्हणून ऊस हीच सोमवल्ली आहे असं भगवान शंकराने सांगितलं. शंकर भगवान म्हणाले की ऊस ही खरी सोमवल्ली आहे, तिचा रोस मला रोज देत जा. त्या दृष्टीने या ठिकाणी आपण शंकराला रोज सोमरस देत असतो. कारण का तर रोज सोमरस हा ऊसाचा रस हा गोड आहे, मधुर आहे. शिवाय तो हिरवट रंगाचा आहे, शिवाय तो पारदर्शक आहे, शिवाय तो उन्हात ठेव चमचम करतो, शिवाय त्याच्यापासून सुगंधित द्रव वास सुटतो. अशी अनेक लक्षणं याच्यामध्ये आहेत. हा सोमरस सोमवल्लीपासून काढलेला आहे. पूर्वीची ही पद्धत होती. मग चाळणा न करता चाळणीसाठी लोकर वापरायची आणि तिथून तो गाळून घ्यायचा पद्धत, कुठला कण खाण्यात. आणि मग तो इंद्रदेव जो आहे देवांचा राजा, त्याला प्रथम द्यायचा, होमात सोडायचा, सर्व देवदेवतांना द्यायचा होमातून आणि प्यायला सुद्धा. मग जो शिल्लक राहील तो रस सर्वांनी प्यायचा, राहिलेला ऋतू जो भक्ती करणार आहे त्यांनी प्यायचा. तर त्या ठिकाणी त्यांना आनंद व्हायचा. मधुर रस आहे, पवित्र आहे, शुद्धीकारक असतो. हा शुद्धीकारक म्हणजे आपलं शरीर शुद्ध करणारा हा रस आहे. तो देवांचा संरक्षक आहे. आपल्या शरीराचं शुद्धीकरण करायचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक अडचणी आहेत. अन्न, पाणी, औषधं, वातावरण याचे सगळे प्रदूषण आपल्या शरीरात झालेलं आहे. शरीरामध्ये तर ते धुवून काढायचं, बुद्धीतलं प्रदूषण, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मग हा सोमरस जर आपल्याला बुद्धीचं कौशल्य वाढवतोय, मधुर रस आहे, आनंद देणारा आहे, पवित्र करणारा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सोमरस तुम्ही प्यायल्याबरोबर सेकंद 2 सेकंदात जसं पाणी प्यायला आपल्या शरीरात पसरतं तसा सोमरस आपल्या शरीरामध्ये सर्व इंद्रियातून पसरतो आणि तो आपल्या शरीरामधून अन्न, पाणी, औषधं, वातावरण याच्यातले जे काही प्रदूषण आहे ते बाहेर काढतो. आणि हा देवांचा संरक्षक आहे. आणि पुढं सांगितलेलं आहे
पापी लोकांचा विनाशक आहे, सर्वांसाठी आनंददायक आहे. ते पापी लोकांना अविनाशक आहे म्हणजे कसं काय व्हा? हे पापी म्हणजे कोण आणि पुण्यवान म्हणजे कोण आहे तर प्रश्न होतो. ज्यांच्या शरीरामध्ये म्हणजे पवन सोमा देवता, नंतर सोम, नंतर प्राणवायू आक्षण घेणारे जीवाणू आहेत, नंतर अल्फा किरण आहेत आणि सत्य ब्रह्मज्ञान आहे. अशी ज्यांच्याकडे अवस्था आहे ते पुण्यवान. ब्रह्मसत्यम असं जाणणारे ते पुण्यवान. आणि पापी जण जे आहेत ते त्यांच्या शरीरामध्ये अक्षर न घेणारे जीवाणू, कलियुगाची लक्षणं, गॅमा बॅटा किरणांचं वळवळ आणि सर्व शरीराचा विध्वंस करणारी आहेत, हे पापी आहेत. मग हा पापी लोकांचा विनाशक आहे. सोमरस म्हणजे याचा अर्थ असा आहे, ही जे शरीरामध्ये अमंगळ अवस्था आहे ज्यांच्या शरीरात, त्यांचा नाश होतो, त्यांच्या शरीरातल्या जीवजंतूंचा नाश होतो आणि मग ते लोक पापी ठरले जातात. आणि तो आनंददायक आहे, आनंदी आनंदकडे चौकडा आनंद देणार आहे, दुःख विसरणार आहे, उदासपणा घालवणार आहे, हा सोमरस. देवांनी हा सोमरस प्यायचं का ठरवलं? त्याचं कारण इथं दाखवलंय की जे धार्मिक आहेत, ज्यांच्या शरीरामध्ये पवन सोमा अल्फा किरण, नंतर आक्षण घेणारे जीवाणू ज्यांच्या बाजूने आहेत, ते धर्मयुद्ध जिंकणारे आहेत. ज्यांच्या शरीरामध्ये गॅमा बॅटा किरण, कलियुगाची लक्षणं आणि अक्षण रहित जीवाणू आहेत, ते अणुयुद्धाचे लोक आहेत, त्यांचा नाश करण्याकरता त्या सोमरसाचा उपयोग होतो. सोमरसामधून हा कसा विध्वंसक आहे? त्याचं शास्त्रीय पद्धत उत्तर असं आहे, पवमान सोमा जो आहे म्हणजेच अल्फा किरण जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये प्रकट होता सोमरसामधून. त्यावेळेस गॅमा बॅटा नंतर ते जीवाणू आक्षण न घेणारे आणि कलियुगाची काय लक्षणं आहेत वाईट सगळे, ते जाळून टाकतो, टिकून देत नाही. कोण? पवमान अल्फा किरण. त्यामुळं आपल्या शरीर सुरक्षित राहू शकतं. आणि ज्याच्यामध्ये गॅमा बॅटा किरण जर प्रमाण वाढलं तर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार होतात, रोग होतात. मग या ठिकाणी सोमरस जो आहे हा कोणी तयार केला हा प्रश्न राहतो. अमृत कोणी प्राप्त केलं हा प्रश्न होतो. हिरण्यस्तो प्रजापती ऋषी, क देवता, नंतर त्रिशुद्ध स्वरा. ओम हिरण्य ओम हिरण्यगर्भाय भूतस्य जाता पत्रेकाशित कस्मै देवाय हविषा विधेम. तर याच्यामध्ये क परमेश्वर म्हणजे परमेश्वर, तो आपला जो जीवात्मा आहे, त्या जीवात्मा जो आपला आहे त्याला मरण नाही, जन्म नाही. आणि जो तसा आहे मग याला डोळे कोणी दिले, हात कोणी दिले, पाय कोणी दिले, मग याला अवयव कोणी जोडले, रक्त कोणी शरीरात भरलं, हे सगळे प्रश्नाची उत्तर ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात आणि अथर्ववेदाच्या 10व्या कांडामध्ये
हे सांगले जवळजवळ ती सुक्त 40-42 तरी असतील. त्याला शरीर कोणी दिलं, हात कोणी जोडले, म्हणून याला कर दिले. त्याला कर दिले. कर कर म्हणजे हात. ह्या जीवाला हात कोणी जोडले? क नावाचा जो कर परमेश्वर आहे, म्हणून त्याला कर दिले या नावाने ओळख. कर म्हणजे हात दिले, डोळे दिले, पाय दिले, हात दिले, सर्व अवयव दिले, रक्त दिलं. शिवाय याला जगाचं कल्याण करणारं सोमरस दिला. सोमरस कोणी तयार केला? क म्हणजे परमेश्वर. कर दिले म्हणजे कर दिले, हात दिले, पाय दिले, हात दिले, मग हा सोमरस पण ह्याच देवाने तयार केलेला आहे. जो सोमरस आहे तसंच अमृत कोण तयार केलं? अमृत कोणाकडे आहे? हा जो क ज्याला हात पाय ज्या जीवाला दिले, हा जो परमेश्वर आहे, हात पाय देणारा, अवयव निर्माण करणारा, छंद, ऋषी देवता, छंद, स्वर, 4 वेळ, 6 शास्त्र, 18 पुराणे, सगळं ज्ञान देणारा जो देव परमात्मा आहे, त्या देवाने अमृत पण निर्माण केलं. म्हणजे अमृत निर्माण कोणी केलं? क म्हणजे कर दिलेला जो देव आहे, हातपाय दिलेला जो देव आहे, डोळे दिलेला जो देव आहे, त्याने दिले. म्हणून याच्यामध्ये जवळजवळ बरेच सूक्त आहेत. ऋग्वेदामध्ये आणि अथर्ववेदामध्ये याचं वर्णन आलेलं. क देवता, क म्हणजे परमेश्वर, कम ब्रह्म नमः असं आपण मंत्र म्हणतो. हा देव सगळं काही करणारा, याने सगळं जग निर्माण केलं. अनंत कोटी ब्रह्मांड याच्यापासून निर्माण झाली. अनंत कोटी सृष्टी याने निर्माण केली. अनंत कोटी ब्रह्मांड, जीवसृष्टी, जीवाला पूर्णत्वाला आणायचं काम क म्हणजे परमेश्वर याने जीवाला शिर बसवलं, डोळे बसवले, सगळं. म्हणजे हा जो जीव आहे, जीवात्मा जो आपला आहे, त्याचे सगळं दिले, म्हणून त्याला कर दिले अशा नावाने दिले. एक अशिष्टीने हे सगळे म्हणजे पदवी आहे. ह्या देवाला पूर्वी कर दिलेश्वराय नमः असे लोक प्रार्थना करायचे. कर दिलेश्वराय नमः म्हणून प्रार्थना करायची. कारण हे देवा, तो आम्हाला हातपाय दिले, डोळे दिले, कान दिले, नाक दिले, अवयव दिले, सगळे दिले. नंतर आमची निर्मिती करण्याचं शास्त्र पण दिलं. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, सगळं ज्ञान तो दिलेलं आहेस. म्हणून हे कर दिले असं नावाचं शास्त्र पूर्वी जगामध्ये वेदात वर्णन केलेलं आहे. आणि त्याचाच भ्रंश होऊन करडिले आडनाव निर्माण झालेलं. पदवी करडिले याचा अर्थ की सगळ्या जगाची उत्पत्ती निर्मिती करणारा जो परमेश्वर आहे, त्याचं नाव आहे ते. ती पदवी आहे. यदुवंश, यदूची वेदामध्ये वंश, यदू राजाचं नाव आहे. वेदामध्ये काय काय राजांची नाव आहेत, काय काय वंशांची नाव आहेत, त्यांच्यावर आडनाव पडले आहेत. तसे हे सुद्धा जगाच्या आरंभी जो परमेश्वर आहे, कर म्हणजे हात दिले, पाय दिले, डोळे दिले, हे सगळे अवयव निर्माण केले, अमृत निर्माण केलं. नंतर त्याने सोमरस तयार केला. नंतर त्याने देव प्रजा निर्माण केली, मानव प्रजा निर्माण केली, 84 योनी निर्माण केल्या. असा हा देव आहे. तर त्या देवात देव दिला, त्याने मग आपल्याला स्मरणशक्ती दिलेली आहे. स्मरणशक्ती म्हणजे आपल्या बुद्धी. पण ती बुद्धी आपल्याला कितपत मिळाली, कशी मिळाली, काय मिळते आपण आता पाहणार आहोत. तर हा जो देव आहे त्याचं नाव ओम हिरण्यगर्भा भूतस्य जाता पत्रे काशित कस्मै देव हविषा विधेम. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव. हिरण्य म्हणजे न म्हणजे नारायण म्हणजे महाविष्णू, भूतस्य म्हणजे दुंदुवी,
म्हणजे भगवान शंकर या तिन्ही देवांचं मिळून संक्षिप्त नाव म्हणजे हिंदू. हे हिंदू नाव धर्म कोणी निर्माण केला? हिंदू धर्माचं नाव कोणी दिलं? कर दिले. हा जो देव आहे कर दिले म्हणजे कर देऊन त्याने त्याला डोळे हातपाय दिलेत. या देवाने हे दिलेलं आहे. हिरण्यगर्भ प्रजापती ऋषी, क देवता, अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद, दैव स्वरा. मग आता हा देवाने आपल्या शरीरात सगळे अवयव दिलेले आहेत. मग आपल्या शरीरातले सगळे अवयव चांगले का वाईट आहेत? बरोबर काम करतात का नाही तपासून पाहण्याकरता सुद्धा आपल्याला या ठिकाणी छंद दिलेला आहे. तो छंद आहे त्रिष्टुप छंद, दैव स्वरा. आपलं व्होल्टेज नंबर 6 डाव्या बाजूच, तर ते आता आपण तपासून पाहणार. रक्त सुद्धा ह्याच देवाने दिलं, अवयव ह्या डोळ्याने दिले. कर दिले म्हणजे कर दिलेला देव, हातपाय दिलेला देव जो आहे त्याने आपल्याला आता आपल्याला आपल्या शरीरातले अवयव, डोळे, कान, हातपाय व्यवस्थित काम करतात का हे आता आपण प्रात्यक्षिकेने पाहून तपासून पाहू शकतो. जर 6 नंबरचा व्होल्टेज आपला ECG काढला, जर 6 नंबरचा व्होल्टेज आपला 6 ते 10 mm आला, तर आपल्या शरीरातले जे अवयव आहेत डोळे, कान, मेंदू, हृदय हे सगळं या देवाने दिलेलं आहे. तर ते किती टक्के काम करतं? 100% काम व्यवस्थित आहे, हे सिद्ध झालं. 100% हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्या दृष्टीने आपले अवयव चालू आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या शरीरातले डोळे बरोबर काम करतात का? आपला व्होल्टेज नंबर 6 10 mm आला, आपले डोळे दृष्टी उत्तम आहे, आयुष्यभर आपण व्यवस्थित डोळ्याने पाहू शकतो. आपल्या शरीरातले आतडे व्यवस्थित आयुष्यभर व्यवस्थित कार्य करू शकतात. लिव्हर व्यवस्थित आयुष्यभर कार्य करू शकतो. आपले पाय व्यवस्थित आयुष्यभर चालू शकतात. नंतर आपलं आयुष्य पण भरपूर राहू शकतं. अशा दृष्टीने सगळ्या प्रश्न उत्तर इथे मिळतात. कुठं? 6 नंबरच्या व्होल्टेज. जर 5 mm 6 नंबरचा व्होल्टेज आला तर आपल्या शरीरामध्ये 50% आपलं इंद्रिय काम करतात. डोळे 50% पाहतात, कान, हातपाय 50% पाहतात, कार्य करतात, आणि आपलं आयुष्य 50-60च्या दरम्यान राहू शकतं. मग ही जी भीती आपल्याकडे आहे, आपलं आयुष्य कमी होतं का जास्त आहे, हे आपण 6 नंबरच्या व्होल्टेजवर पाहू शकतो. व्याजात सांगितलेलं आहे. हिरण्यगर्भ प्रजापती देवता, प्रजापती ऋषी, क देवता, त्रिष्टुप छंद, दैव स्वरा. तर त्रिष्टुप छंद, दैव स्वरा हा जो स्वर आहे, छंद आहे, हा 6 नंबरचा. त्या स्वरावरती आपल्याला आपल्या शरीरातली इंद्रिय सगळी तपासून पाहता येतात. काळडेगाम जर सरळ अगदी व्यवस्थित 6 mm आला तर आपल्या शरीरातली इंद्रिय कुठेही त्यांना इजा न होताना कामं करतात. तोच वाकडा तिकडा थोडासा 6 नंबर जरी दहा आला तरी इंद्रियाला अडथळे तयार होतात. पाहताना डोळ्याला अंधारी येणे, कमी जास्त नंबर होणे, नंतर चालताना अडथळा होणे, हातपाय दुखणे, डोकं दुखणे, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये 6 नंबरमध्ये येतात. आणि याच वेळेला आपल्या शरीरामध्ये जर 6 नंबर आपला जर समजा 6 ते 10 mm आला तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणारे जीवाणू, पवमान, नंतर पवमान सोमादेवता, नंतर अल्फा किरण, हे 100% जागृत राहून आपल्या सर्व शरीराचं संरक्षण करतात. कुठे आपल्या शरीराला इजा पोहोचत नाही किंवा बाहेरचं कुठलंही वाईट किरण आपल्या शरीरात येत नाहीत. आणि हा जर समजा 5 mm आला तर आपल्या शरीरामध्ये 50% पवमान, सोपा, अल्फा किरण आणि
50%च ऑक्सिजन देणाऱ्या जीवाणू, देवता किंवा औषधी गण हे आपल्या शरीरामध्ये कार्य करतात आणि 50% आपल्या शरीरामध्ये पुन्हा ऑक्सिजन न घेणारे जीवाणू, गॅमा, बॅटा किरण आणि कलीची लहरी आपल्या शरीरामध्ये येतात. त्यामुळं आपलं जीवन सुरक्षित राहू शकत नाही. कायम दुखतं, हे दुखलं ते दुखलं, किडनी हल्ली, अमुक हल्लं, डोकं हल्लं, पाय हल्ले, सगळे 6 नंबरवर चालतं. तेव्हा 6 नंबरचं जे बटन आहे ते फार सुंदर आणि चांगलं स्वरूप आपण ठेवलं पाहिजे. याच्याकरता आपण ऊसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस हे जे सोमरस आहे त्याच्यावर जोर देऊन रोज त्याचं प्राशन केलं पाहिजे. म्हणजे 6 नंबरचा व्होल्टेज आपला पॉझिटिव्ह आला की बाकी जे 5 नंबर आहेत ते पण सरळ येतात. कारण 6 नंबर जे बटन आहे हे आपल्या शरीरामध्ये जे बाकीचे व्होल्टेज 6 आणि त्या उप व्होल्टेज जे आहेत 1, 2, 3 AVR, AVL, UF हे जे त्याला जोडलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित कार्य करतात. आणि अशा दृष्टीने हे 6 नंबर व्होल्टेज जर व्यवस्थित आला तरच आपलं जीवन सुरक्षित राहणार आहे आणि आपली बुद्धी वाढणार आहे. मग आता या ठिकाणी आज आपण बुद्धीचा प्रश्न पाहणार आहोत. या सोमरसामधून बुद्धी आपली किती वाढते, कशी वाढते पाहणार आहे. आता याच्याकरता आपल्याला बुद्धी वाढण्याकरता काय खायला पाहिजे. आपला जो मेंदू आहे याच्यामध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत आणि त्या जीवपेशी ज्या आहेत त्यांचे आकार शंखाकृती आहेत आणि त्या पूर्णपणे मोकळ्या झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये ज्ञान साठवलं गेलं पाहिजे, स्मरणशक्ती. पण याच्यामध्ये स्मरणशक्ती जाण्याकरता सोमरसामध्ये अशी काय ताकद आहे, हे ज्या पेशी आहेत मेंदूमधल्या त्या कठीण कवचाच्या आहेत, पण त्या कवचाला फोडून किंवा त्याला दाब देऊन आत शिरतो सोमरस. आणि तो आज सोमरस जेव्हा शिरतो तेव्हा मानवाची बुद्धी 100% येते. मग आता याच्याकरता आपल्याला खाण्याकरता काय खायचं. याच्यामध्ये वाटाण म्हणजे काय खायचं. वाटाणे, हिरवा हरभरा हा महत्वाचा दिलेला आहे. वाटाणे आणि हिरवा हरभरा हे अन्न जर तुम्ही दररोज खाल्लं तर तुमची बुद्धी 1 नंबरमध्ये राहील. दुसरं बटाटे, फ्लावर, कोबी, नारळ, कवठ, बदाम ही जी फळं आहेत, भुईमुग, शेंगा आणि मोहरी, या एवढ्या ज्या वस्तू आहेत यापैकी आपण रोज आपल्या आहारामध्ये ठेवल्या पाहिजेत. तेव्हा आपल्या शरीरामधला जो सोमरस आहे त्याला पोषक घटक हे त्यात मिक्सचर होऊन आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करतात. मग त्याच्यामुळे फळं कोणते खायचे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये सफरचंद आणि बोरे हे 2 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. जो दररोज सफरचंद खात असेल त्याची बुद्धी 100% 1 नंबरमध्ये, जो बोरे खात असेल त्याची बुद्धी 100% 1 नंबरमध्ये काम करते. आणि त्यामुळं मेंदूचा जो भाग आहे, कठीण पेशी आहेत, मेंदूच्या पेशी कधी मरत नाहीत आणि त्या मेल्या तर पुन्हा तयार होत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा येत आहे. म्हणून मेंदूच्या पेशी ज्या आहेत त्याच्यामध्ये सोमरसाचा जो घटक आहे तो 4 नंबरचा घटक, व्होल्टेज नंबर 4. मेंदूच्या शरीरामध्ये आपला सोमरसाने प्रयोग बरोबर केला का नाही हे तपासून आपण पाहू शकतो. आपण ECG काढला तर 4 नंबर जो व्होल्टेज आहे तो जर 10 mm आला
तर आपल्याला ईश्वरी साक्षात्कार, भौतिक दैविक सुख, भौतिक सुख सगळं मिळतं. परमेश्वर प्राप्ती, परमेश्वर बोलणे चालणे आपलं घडू शकतं. त्याच्याकरता सफरचंद, बोर ही सोमरसाची 2 फळं आहेत. नंतर त्याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाणे हा एक घटक आहे. त्याचा आपण बारीक भुगा करून त्याचं पण दूध बनवलं जातं, म्हणजे सोमरस बनवलं जातं. म्हणजे भुईमुग, मोहरी, सफरचंद आणि बोर हे 4-5 घटक म्हणजे सोमरसाचे पोषक आहेत. जो सोमरस आहे, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस, त्याच्यामध्ये सफरचंदाचा रस, बोरांचा रस, नारळाचा म्हणजे तुमच्या भुईमुगाचा शेंगदाण्याचा रस, म्हणजे समजा शेंगदाण्याचा रस म्हणजे शेंगदाण्याचं पिठलं करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तो सोमरसाचा प्रकार तयार होतो. तर बुद्धिमत्ता वाढवण्याकरता ह्या पदार्थांचा 1 नंबर. काय लोकांची बुद्धी चालत नाही, आठवत नाही, लिहिलं समजत होत नाही. मग तुमची बुद्धी किती टक्के आहे, हे किती दिवस टिकन? व्होल्टेज नंबर 4. ह्या 4 नंबर व्होल्टेजमध्ये हा फळांचा रस किती कार्य आपल्या शरीरात करतो? जर समजा 10 mm असन तर आपल्या मेंदूमध्ये स्मरणशक्ती वाढवण्याकरता हे जे घटक आहे सोमरसामधले, ते परिपूर्ण शरीर मेंदू शिरले असून आपल्याला एखादी गोष्ट दाखवली तर आपल्या डोक्यात ते स्मरणशक्ती राहू शकते, वाढते. जर ते 4 नंबरचा व्होल्टेज 5 mm आला तर 50% आपली बुद्धी वाढणार. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये 50% ऑक्सिजन घेणारे, 50% अल्फा किरण आणि 50% पवमान परमात्मा एवढी शक्ती आपल्या शरीरामध्ये काम करणार. आणि त्याच वेळेला आपल्या मेंदूमध्ये 50% गॅमा, बेटा, कलियुगाची वाईट लक्षणं आणि ऑक्सिजन न घेणारे जीवाणू हे आपला हल्ला करतात. म्हणजे आपल्या मेंदूची बुद्धी आहे तिची वाढ आता सुरू होते. विचार थोडा वेळ पाणी प्याला का, त्याला आठवत नाही, काय आठवत नाही. बघ गावाला जायचे का, थोडा वेळ बोलतो, कोणा बोलत नाही. तर अशा दृष्टीने ही बुद्धी इथं भ्रमिष्ठासारखे काम करते. जेव्हा आधी कोणी याचा 4 नंबर होईल तेव्हा कधी बुद्धी आहे, कधी कमी आहे, कधी वाढली, कधी असे चालतं. तर जर निगेटिव्ह 4 नंबर आला तर आपली बुद्धी शून्य झाली. मग आपण काय करायचं? आपली मुलं किंवा माणूस किंवा माणसं यांची बुद्धी कमी झाली, स्मरणशक्ती कमी झाली, नोकऱ्या गेल्या का मग काय करायची इच्छा होईना. मग सफरचंद, बोर, भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे याच्यावर जोर द्यायचा. हे भरपूर जर तुम्ही खुराक चालू ठेवला, नंतर याच्यामध्ये अजून काय सांगितलंय, त्याच्यामध्ये वाटाणे, हिरवा हरभरा, बटाटे, फ्लावर, कोबी, नारळ, कवट, बदाम, नारळ, कवट आणि बदाम याचं पाणी यांच्यावर जार जोर द्यायचा. याच्यावर तुम्ही पक्का जोर दिला तर तुमची बुद्धी पुन्हा गेली स्मरणशक्ती परत येऊ शकते. घाबरायचं कारण नाही. आता काय बोलते निसर्ग होता याची बुद्धी गेली, हे असे म्हणणारे जे लोक येतात ते काहीच नाही. आपल्याकडे बरेच लोकांची बुद्धी नष्ट झालेली, त्याचा पुन्हा 100% आली. काही मुलं होती त्यांना 10%, 5% मार्क पडत नव्हते, 10-20% पडायचे. त्यांचा विषय काढल्यानंतर 4 नंबरचा व्होल्टेज 3 किंवा 4 असायचा, म्हणजे 40%, 30% बुद्धी चालायची.
पण ज्यांनी जेव्हा त्यांनी आपलं तर वाचून पाहिलं म्हणजे वाटाणा, हिरवा हरभरा, नंतर बटाटा, नारळ, कवट, बदाम, फ्लावर, कोबी यांचा जोर केला, हे आहार ठेवला त्यांचा. तेव्हा ती माणसं, ती मुलं किंवा शाळेतली यांची बुद्धी 30 वरून ती 99, 98, 100% आली. म्हणजे एकदम संस्कृती वाढली, त्यांना फायदा झाला. अशा दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. स्मरणशक्ती वाढविणे हा आजचा मुद्दा. मग या ठिकाणी अणुचं बॉम्बचं युद्ध आणि धर्मयुद्ध जे आहे ते असं चालू आहे. मग आता आपल्या बाजूने हे जे सांगितले पदार्थ आहेत, हे पदार्थ आणि ऑक्सिजन घेणारे जीवाणू, पवमान, सोमा देवता आणि अल्फा किरण हे जेव्हा आपल्याकडं 6 mm ते 10 mm म्हणजे 100% असतील, तेव्हा गॅमा, बेटा किंवा ऑक्सिजन न घेणारे जीवाणू यांचा आपल्या शरीरावर काही परिणाम होणार नाही आणि आपली बुद्धी कधीही नष्ट होणार नाही. आपली स्मरणशक्ती कायम राहील. अशी या संशोधन आहे, त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आतापर्यंत आपण 60 सालापासून अनेक अशा लोकांवरती हे पदार्थाचे ट्रीटमेंट म्हणजे उपचार सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे आपला रक्तगट AB, गणपती भक्ती करा, ओम विष्णूची, याचं शंकर आणि बीची सूर्यनारायणाची भक्ती करायची. आणि हे केल्यानंतर, हे सगळं असं केल्यानंतरच 100% आपला फायदा होतो. आता समजा तुमचा रक्तगट A आहे, पण तुम्ही शंकराचा मंत्र म्हणा, दुसरंच काहीतरी मंत्र म्हणताय, तर हे जे स्मरणशक्तीची ईश्वरी शक्ती जी आहे, मूळ ओम अंत्यजन बीजाणुकण जीवात्मा स्मरणशक्ती ही वाढत नाही. जेव्हा ओम अंत्यजन बीजाणुकण जीवाणू जेव्हा आपला रक्तगट AB असेल, तर हे पदार्थ खाऊन आपण गणपतीची भक्ती केली तर गणपती दर्शन होणार, साक्षात्कार होणार, त्याचं ज्ञान, रिद्धी, सिद्धी, ऐश्वर्य सगळं प्राप्त होणार. म्हणजे झटपट रक्तगटात तशीच अवस्था A आणि B. तर आपला गट आहे त्याप्रमाणे मंत्र म्हणायचा. म्हणजे आपल्याला रक्तगट जर समजा आपला A आहे तर शंकराचा मंत्र म्हणा, A वाळणी गणपतीचा, O वाळणी विष्णूचा, A वाळणी शंकराचा, B वाळणी सूर्यनारायणाचा मंत्र म्हणायचा, भक्ती करायची. आणि हे जे वस्तू दिल्यात, सफरचंद आणि बोर, भुईमुग म्हणजे शेंगा, नंतर वर जे काय बटाटा दिला आहे, फ्लावर, कोबी दिलेली आहे, नंतर वाटाणा दिला आहे, हिरवा हरभरा पण सांगितलेला आहे. तर याचा सेवन सतत केलं पाहिजे. सर्वात तुम्ही सतत दररोज वाटाणा खायचा आणि नारळाचं मध म्हणून पाणी किंवा खोबरं खायचं. नंतर सफरचंद आणि खोबरं, सफरचंद आणि बोर यांच्यावर सेवन करायचं. शेंगदाण्यावर ज्या जोर द्यायचा, बस तुमची स्मरणशक्ती 100% आयुष्यभर टिकेल. ओम श्री अमृत मंथनेश्वर कलिकात्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी देवी की जय. श्री सर्वधर्म देव देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. धर्म की जय. हरि ओम तत्सत. ओम शांति शांति.